नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तर कशात तुम्ही मजेत ना? तर मी तेजस मिस्त्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो, टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल आजची व्हिडिओ कशाबद्दल आहे ती. सो मित्रांनो, कोकणातील शिमगो उत्सव हा जोरदार चालू आहे आणि या शिमगो उत्सवामध्ये तुम्ही बघितलात होळी, फिरते खेळे, कोळी नाच असे तुम्ही बघितलात या शिमगो उत्सवामध्ये. आणि आज तुम्ही बघणार आहात ते म्हणजे पालखी. मित्रांनो, आज तारीख आहे 4 एप्रिल 2024. आज आमच्या वाडीमध्ये आमची ग्रामदेवता श्री चंडिका देवीचं आज आगमन होणार आहे. खूप भारी वाटणार आहे मित्रांनो. आणि ही पालखी आमच्याकडे 4 दिवस असणार आहे. तर 4 दिवस हे आमच्यासाठी खूप आनंदाचे दिवस आहेत मित्रांनो. सर्वजण या क्षणाची आतुरतेने वाट बघत होते. तो क्षण आलेला आहे. प्रत्येक गावोगावामध्ये या क्षणाची आतुरतेने वाट बघत असतात. कारण मित्रांनो, हा क्षण असा आहे तो शिमगो उत्सवामध्ये तुम्हाला बघायला भेटतो. कारण या शिमगो उत्सवामध्ये प्रत्येक गावातील जी ग्रामदेवता असते, ही ग्रामदेवता वर्षाने एकदा या शिमगो उत्सवामध्ये प्रत्येकांच्या भेटीसाठी प्रत्येक घरोघरी येत असते दर्शन देण्यासाठी. तर मित्रांनो, हा क्षण आज आमच्यासाठी आलेला आहे. खूप भारी वाटतं आहे. सो मित्रांनो, आता पालखीचं आगमन होईल आमच्या वाडीमध्ये. सो चला जाऊया पालखीबरोबर. तुम्हाला मी दाखवतो आमची ही पालखी. तर मित्रांनो, प्रत्येक गावामध्ये पालखीचा आगमन झालेलं आहे. प्रत्येक गावामध्ये काहींची पालखी ही होळी दिवशी बाहेर पडते, काहींची पालखी होळीच्या अगोदर, काहींची पालखी हुमाच्या दिवशी. प्रत्येकांची प्रथा ही वेगवेगळी असते. आमची ग्रामदेवता आहे श्री चंडिका देवी, या देवीची पालखी धुलीवंदन असते, त्या धुलीवंदनच्या दिवशी बाहेर पडते. आणि बाहेर पडली की पहिली माहेरी जाते. माहेरी म्हणजे आमचा जो किल्ला आहे, या किल्ल्यामध्ये तिचं माहेर घर आहे. माहेरी घर करून झालं की मग प्रत्येकांच्या घरोघरी जाते, अशी ही प्रथा आहे. सो मित्रांनो, चला आता जाऊया पालखीबरोबर. तुम्हाला मी दाखवतो स्वर्गसुख म्हणजे काय असतो ते. तर चला जाऊया पालखीबरोबर. मित्रांनो, पालखी आज वरच्या आलीमध्ये असणार आहे. वरच्या आलीमध्ये जेवढी घरं ठरलेली असतात तेवढी घरं घेऊन परत पालखी मांडावर जाईल आणि तिकडून दुसऱ्या दिवशी परत येईल, असं हे असणार आहे. तर चला आता जाऊया आपण पालखीबरोबर. चला. सो मित्रांनो, पालखी आता इकडे आले. लेट झाला मला यायला, अगोदरच आली होती पालखी. आता इकडून झाली की इकडे येईल तेजूच्या घरी. इकडे बघा, तेजू आता पावलं काढते. आणि तिकडे प्रशांत पण आला पालखी खेळवायला इकडे. तर इकडे पालखी खेळवतील. इकडे बघा अंगण वगैरे बघा कसं सारवलं आहे. इकडे बघा प्रशांत, नाना वगैरे. विजय आला आहे मुंबईतून खास पालखी खेळवायला.
या साईडला तिकडे ना हातीपाय सांभाळ करून सुखीरात असेल तर त्यांच्या काय मनोकामना परिपूर्ण कर. वाशी कुठे घ्या जय जवाहरांना चंडका बापायचा जवळकडे आणि वाशी प्रमाणे उठी बसले ती मान्य करून घे. त्यांच्या घर कुटुंबा झेंड्या पिंड्या हातीपाय सांभाळ करून सुखीरात असेल तर त्यांच्या काय मनोकामना परिपूर्ण करून अरुणकडे सो मित्रांनो आता दुपारचे वाजलेत 3:30 झाले
जेवायला आलो होतो घरी, आपल्या तेजूच्याच घरी जेवण होतं. सो आता जेवण परत चाललो पालखीजवळ. मित्रांनो, पालखीने आता 11 घरं घेतली आहे. आता असणार आहे 12वं घर, तो म्हणजे नंदकुमार खाडे यांच्याकडे पालखी जाईल आता. मित्रांनो, तिथे पालखी 20 मिनटं तरी खेळवतील. प्रत्येक घरात 5 मिनटं पालखी खेळवतात, तेवढाच 5 मिनटाचा टायमिंग असतो. आणि तिथे आता 20 मिनटं खेळ, कारण तिथे बाजूला 3-4 घरं आहेत त्याचा धरून, असे त्यांचा टायमिंग धरून 20 मिनटं असं पालखी खेळवतील तिथे. तर तिथे पण आता गर्दी असतील खेळवायला. तर चला जाऊया आता तिथे पालखीजवळ. मित्रांनो, आता आलो मी पालखीजवळ आणि इकडे पालखी ढोल ताशा वाजवत आणि पालखी इकडे या घरात आहे आणि नंतर तिकडे नंदकुमार खाडे यांच्या घरी जाईल. आणि बघा ढोल ताशा वाजवत आहेत. त्या साईडला मंडळी बघा पालखी खेळवायला किती आलेत. इकडे पण बाहेर आहेत. आता इकडे पालखी खेळवतील बघा, इकडे मंडळी. आणि पालखी आता येईल इकडून.
सो मित्रांनो, पालखीने बहुतेक घरं घेतली आहेत. आता म्हणायला गेलात तर 4-5 घरं राहिली असतील मोजून. तर त्या घरांना तरी नाही म्हणालात तर 2 तास जाते. म्हणजे पालखी मांडावर आज 10 वाजता जाईल, म्हणजे लवकर जाईल. दरवर्षी मित्रांनो पालखीला 12 वाजतात. यावेळी पालखी लवकर जाईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण इथेच थांबवूया. व्हिडिओ काय जास्त मी शूट केलं नाही, कारण आधीच व्हिडिओ मोठी झाली आहे. तर नंतर मी काय शूट केलं नाही. तर आजच्या व्हिडिओला आपण इथेच एंड करूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजची ही आमची ग्रामदेवता श्री चंडिका देवीची पालखी तुम्हाला कशी वाटली, त्याचबरोबर ही पालखी कशा प्रकारे खेळवली जाते ते सुद्धा तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलात. तर आवडलेच तर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनेलला कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, बघूया उद्या जमलं तर व्हिडिओ परत बनवूया. उद्या पालखीचा दुसरा दिवस आहे. सो चला, आजच्या व्हिडिओला आपण इथेच एंड करूया. चला, बाय बाय.